हा सोहळा सगळा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। बुधवारी आषाढी एकादशी आहे। पंढरपुरात भाविकांची आता गर्दी वाढू लागली आहे। आज जवळपास 3 लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत। विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्शनाची दर्शन रांग आता गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत गेली। दर्शन रांगेसाठी तयार केलेली 10 पत्रा शेड भाविकांच्या गर्दीने अगदी हाऊसफुल झालेत। याच दर्शन रांगेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। प्रमुख संतांच्या पालख्या देखील आता पंढरपूरच्या वेशीवरती येऊन ठेपलेल्या आहेत। लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी आता पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। जवळपास पंढरपूरमध्ये 3 लाख भाविक आज दाखल झालेले आहेत। भाविकांना कोणताही त्रास होऊ नये या ठिकाणी मंदिर समितीने व्यवस्था केलेली आहे। चहा असेल, पाणी असेल, नाश्ता असेल, या ठिकाणी सगळी सोय केलेली आहे। भाविक मात्र आनंदामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। मंदिर समितीने यावर्षी प्रथमच LED टीव्हीची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे की संपूर्ण पांडुरंगाचं दर्शन आता LED टीव्हीवरती भाविकांना बघायला मिळणार आहे। महापूजा देखील भाविकांना आता दर्शन रांगेतूनच पाहता येणार आहे। अशी सगळी व्यवस्था चोखपणे मंदिर समितीने आणि जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। आपण बघतो की पंढरपूरमध्ये आता विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। एकूणच आता आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।